गाढ झोपलेली पत्नी आणि अवघ्या 7 वर्षाचा मुलगा दोघांवरही घरगुती चॉपरने सपासप वार करत त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली। हा थरार घडला नाशिकच्या जेल रोड परिसरात। वार करणारा स्वतः हत्या झालेल्या महिलेचा पती असून त्यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या दुहेरी घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे। किरण एकनाथ हजारे असं हत्या करणाऱ्या पतीचं नाव असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मात्र असं काय घडलं की किरण यांना त्यांचं कुटुंबच संपवावं असं वाटलं? असं काय घडलं की 7 वर्षाच्या मुलाची देखील त्यांना दया आली नाही? जाणून घेऊया सविस्तर। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। तर हा संपूर्ण थरार घडलाय नाशिकच्या जेल रोड परिसरातील वसंत विहार जवळील गोकुळ नगरमध्ये। या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या हजारे कुटुंबियांची सकाळ रोज सारखी नव्हती। होती ती भयान शांतता, 2 मृतदेह आणि एक गंभीर जखमी व्यक्ती। सोमवारी पहाटे घडलेल्या या दुहेरी हत्येच्या घटनेनं संपूर्ण शहर आदरलं। मूळ जळगाव येथील असणारे 54 वर्षीय किरण एकनाथ हजारे, त्यांची पत्नी अश्विनी आणि 7 वर्षाचा मुलगा सुयश हे अरिंगळे चाळीतील एका छोट्याशा खोलीत राहत होते। किरण हे सोलर उपकरणे आणि रुग्णालयासाठी ऑक्सिजन सिलेंडरच्या मार्केटिंगचं काम करत होते। पती पत्नींमध्ये कधी वाद झाला नाही। दोघांचेही एकमेकांवर भरपूर प्रेम, पण फक्त प्रेम पुरेसं नव्हतं, कारण ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते। आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। पण मी नसेल तर भविष्यात पत्नी आणि मुलाचे काय होईल या चिंतेनं किरण यांनी टोकाचा निर्णय घेतला। पोलीस तपासानुसार त्यांनी रविवारी बाजारातून चॉपर खरेदी केला आणि सोमवारी पहाटे 3:30च्या सुमारास प्रथम पत्नीच्या डोक्यावर व गळ्यावर वार केले। आईच्या किंकाळ्यांमुळे जागा झालेल्या चिमुकल्या सुयशवरही त्यांनी मागचा पुढचा न विचार करता वार केले। धक्कादायक म्हणजे दोघांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी स्वतःवरही वार करून विष प्राशन केलं। दुपारपर्यंत घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि खिडकीतून डोकावून पाहिलं असता तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले। स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना कळवलं। पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा घरात अश्विनी आणि सुयश मृत अवस्थेत आढळले, तर किरण गंभीर जखमी अवस्थेत सापडला। सध्या किरणवर उपचार सुरू आहेत। मात्र या घटनेमुळे एक प्रश्न निर्माण होतो, हत्या आणि आत्महत्या पलीकडे काहीच पर्याय शिल्लक नाही का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि प्रहार न्यूज लाईनला फॉलो करा। धन्यवाद।